भानुदास महाराजांना देव म्हणू लागले, माग काहीतरी. ते म्हणाले, हेची मागतो तुला विठोबा, चरणी ठाव दे मला, तुझ्या चरणापाशी जागा दे देवा. आणि पांडुरंग परमात्म्याने आशीर्वाद दिला. म्हणले, माझ्या मंदिरातच तुझी समाधी आहे. आता आपण बारीने दर्शन घेतो ना, तर 2 पादुका लागतात. एक तुकोबाराय महाराजांच्या पादुका आहेत, आणि त्या वेद ठेवलाय ना काचेच्या पेटीमध्ये, त्याच्या शेजारची जी समाधी आहे ती भानुदास महाराजांची समाधी आहे. इतर भानुदास महाराजांची पुढची जी परंपरा आहे, चक्रपाणी महाराज, सूर्यनारायण पंत, एकनाथ महाराजांपर्यंत, त्या सगळ्या समाधी पैठणला आहे. पण भानुदास महाराजांची समाधी म्हणून भानुदास चतुर्दशीचा उत्सव आम्ही पंढरपूरला करतो. पैठणलाही असतो, पंढरपूरला पण असतो. पांडुरंग परमात्मा म्हणले, अजून मागा काय? ते म्हणले, देवा तू चरणाशी ठाव दिली, याच्यापेक्षा अजून काय मागायचं देवा? ते म्हणले, नाही मागणार. म्हणले, नको. ते म्हणले, उशीर व्हायला लागला, पटकन माग, लोक खोळंबलेत. तरी म्हणले, नको देवा. ते म्हणले, मी जर प्रसाद रूपाने तुला काही दिलं त्याचा स्वीकार. म्हणले, देवा प्रसादाला कसं नाही म्हणा. म्हणून पांडुरंग परमात्म्याने भानुदास महाराजांना आशीर्वाद दिला, तुझ्या येणाऱ्या 4थ्या पिढीमध्ये साक्षात मीच जन्म घेईल. भानुदासाची पुढे महाविष्णूचा अवतार गिळोबाराय महाराज वर्णन करतात. क्षेत्र प्रतिष्ठान वसती बोलावली, गिळोबाराय महाराज वर्णन करतात. त्याच पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद भानुदास महाराजांना लाभला. भानुदास महाराज परत पैठणात आले. पैठणात हळूहळू अस्तित्व निर्माण झाल्यानंतर महाराज मग त्यांना चिरंजीव झाले चक्रपाणी महाराज, नाथांचे आजोबा, त्यांनी सगळा सांभाळ नाथ महाराजांचा केला. त्यांना चिरंजीव झाले सूर्यनारायण पंत. सूर्यनारायण पंतांच्या पोटी आलेले विष्णूचे अवतार म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता ही सगळी पूर्वपीठिका तुम्हाला का सांगितली? तुम्हाला नाथ महाराज माहिती आहेत. तुम्ही सगळेजण पैठणला येतात, दिंडीमध्ये भजन करतात, भानुदास एकनाथ, भानुदास. पण ते भानुदास महाराज नेमके कोण? ही झाली त्यांची एक ओळख चरित्रातली. दुसरी ओळख सांगू का? जगप्रसिद्ध झालेली त्यांची एक गवळण आहे. कोणती? वृंदावनी वेणू कवडाचा माय माय, वृंदावनी वेणू कवडाचा माय माय. वेळे अभावी एवढीच म्हणू आपण, पण वृंदावनी वेणू ही जी गवळण आहे ती जगप्रसिद्ध झालेली ही संत भानुदास महाराजांनी लिहिली. त्यांचा सुद्धा गाथा आहे, छोटा आहे पण गाथा आहे. त्याच गाथ्यातील आजचा अभंग आपण कीर्तन सेवेला घेतलेला आहे. तेच भानुदास महाराज वर्णन करत असताना गोकुळातलं वर्णन करतात. खडकी सोडी गेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. जो गोकुळात दुग्धपान करीत असेत मामा, ज्याने स्वयेची वधिला आपुलाची मामा. ज्याचा रणात घन गरजत असेत मामा, तो पंढरी सवसतो अभिमन्यू मामा. पंढरीनाथ भगवान की. आता हे नारदी कीर्तनातलंय. तुम्हाला चालत असेल तर घ्या, नाही तर माझं मला परत द्या. विठ्ठल विठ्ठल. अहो त्याही परंपरेत फार गंमत आहे. त्याही परंपरेत असंख्य संत झाले. ते पुण्याचे मोरपंत आहेत. ते मोरपंत आर्य लिहितात. त्यांची एक खासियत होती, एकच शब्द प्रत्येक ओळीच्या म्हणजे त्या ओवीच्या प्रत्येक शब्दाचा शेवटचा शब्द तोच असावा. बघा ना, मामा 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 मामा, पण मामा चारही मामा वेगवेगळे. अजून एक सांगू का उदाहरण म्हणून? कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जा पुढा. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. तुम्ही म्हणता एकच वेळ भूक लागली काय? नाही नाही, शनिवारी मला सांगण्याचा भाग एक वेळ ऐकायला जरी सारखी वाटली तरी प्रत्येक वेळीचा अर्थ वेगवेगळा आहे.